रायगड जिल्ह्यात भात शेती हा मुख्य व्यवसाय मानला जातो। मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात खरं तर शेतकऱ्यांची शेतीची कामे पूर्ण होतात। मात्र जुलैचे पहिले काही आठवडे पावसाने दडी मारल्यानं शेतकरी हवालदिल झाला। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीतील पाणी उपसून भात शेतीची लावणी केली। मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांवर वरुण राजाची कृपा पुन्हा झाली। रायगड जिल्ह्यातील भात शेती हा शेतीतील पीक उत्पादनातील गमतीशीर प्रकार आहे। पावसाला सुरुवात होताच महिला तयार झालेली भाताची रोपं काढायला सुरुवात करतात। या पद्धतीला ग्रामीण भाषेत चरवा काढणे असं म्हणतात। चरवा काढून त्याच्या विशिष्ट पद्धतीने पेंढ्या बांधल्या जातात। ट्रॅक्टरने शेत नांगरून झाल्यावर आणि शेतात चांगल्या प्रकारे चिखल तयार झाल्यावर शेतात भात लावणीला सुरुवात होते। त्यानंतर शेतात ठराविक अंतरावर भाताची लावणी केली जाते। रायगडमध्ये 1,23,000 हेक्टर जमीन ही भात लागवडीखाली येते। रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्या माहितीनुसार आतापर्यंत 1,10,000 जागेमध्ये भाताची लागवड करण्यात आली आहे। म्हणजे जवळपास 80% भाताची लागवड झाली आहे। गतवर्षीच्या सरासरीनुसार रायगड जिल्ह्यात सरासरी 30 क्विंटल प्रति हेक्टर तांदूळ पिकतो। काही जण हा व्यवसाय वर्षभरासाठी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी करतात, तर बरेचसे जण हा व्यवसाय हौस म्हणून करतात। जर तुम्हाला सुद्धा या भात लावणीचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील भात शेतीला एकदा नक्की भेट द्या।